सर्वांना गुड मॉर्निंग. मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे संडे स्पेशल, जे आज रुहान बनवत आहे यमी यमी मॅगी. तर चला आपण बघू आता रुहान कशी मॅगी बनवते. रुहानने त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यात टाकली आहे मॅगी. थोडीफार अजून मॅगी टाकत आहे की मनाला थोडी कमी होईल म्हणून त्याने परत अजून मॅगी टाकली आहे त्याच्यामध्ये. आणि हे बघा आता पोळी पण अशी कट करत आहे. मी आज रुहानला म्हटलं होतं की आज तुला मी पोहे किंवा उपमा किंवा फोडणीच्या शेवड्या वगैरे बनवून देईल, पण म्हणाला की मम्मी आज माझी इच्छा आहे की आज मॅगी बनवायची, ते पण माझ्या हाताने. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, आणि खूप जिद्दच पकडली होती त्याला आज मॅगी खायची आहे म्हणून. तर मी म्हटलं चला एखादी वडा ठीक आहे. बघा आज रुहान अशी छान यमी यमी मॅगी बनवत आहे आणि बिलकुल साधी सिम्पलच. त्याच्यासाठी ते खूप यमी यमी आहे कारण की त्यांनी बनवलेली आहे ना, तर त्यासाठी. तर अशा प्रकारे मुलं कधी कधी जिद्द करतात की मी काही बनवते तर मी त्यांना बनवू देते, कारण की त्यांना पण असं घरकाम थोडंफार आलं पाहिजे. मला एक तर दोन्ही मुलंच आहे आणि मला असं वाटते की जे कामं मुली करतात ते कामं मुलांनी पण केले पाहिजे, कारण की आज जमान्यामध्ये मुलं आणि मुली एक समान आहे. तर असं मुलांना कधी आपण असं म्हणायचं नाही की मुली कामं करतात मुलं कामं करत नाही. तर मी मुलांना शिकवलेलं आहे की त्यांना पण काम आलं पाहिजे. तर अशा प्रकारे मी त्यांना खरंच थोड्या थोड्या गोष्टी त्यांना असं शिकवत असते. मी कधी पोळ्या करत राहिली तर कधी तो पोळ्या शेकायला वगैरे येते. कधी म्हणते की मम्मी मी पोळी लाटून देते. मोठा मुलगा कधी चहा मांडतो माझा. चहा वगैरे आम्हाला सर्वांना आणून देतो. आणि हे बघा अशा प्रकारे तुमच्याशी बोलता बोलता मॅगी पण कंप्लीट झाली आणि त्यानंतर मी लागली आहे. हे बघा हे घेतले आहे अंडे आणि मला करायची आहे आज अंडा भुर्जी. आणि त्यानंतर बघा रुहान असे छान भांडे घासत आहे, ते पण त्याच्या दादाची प्लेट आणि त्याची प्लेट. तर अशा प्रकारे तो म्हणाला की आज मम्मी बरं ठीक आहे तू कामामध्ये आहे तर मी दादाची प्लेट आणि माझी प्लेट घासून घेते. तर अशा प्रकारे तो तिकडे काम करत आहे, मी माझं काम करायला लागली आहे. मी घेतले आहे असे कांदे. हे भरपूर कांदे झाले, मी याच्यातून 2 कांदे मायनस केले होते मग नंतर. तर मी चॉपरमध्येच आज कट करून घेणार आहे हे. आणि अशा प्रकारे चॉपरमध्ये कट करून मिरची आणि कांदे, आणि खरंच खूप छान याच्यामध्ये होतात आणि मोठे मोठे मुलांना असे आवडत नाही. तर मी नेहमी असे लंबे वगैरे पतले पतले चिरून टाकत असते कांदे. पण मुलं खायला खूप हे बारीक असे कट केलेले कांदे असे त्यांनी आवडीनं खातात. तर मी अशा प्रकारे बारीक आज केलेले आहे कांदे. प्रकारे मी टाकले आहे थोडी हळद. मी थोडं हळद आणि मीठ टाकून अशी शिजवत असते. तर अशा प्रकारे हे असे लवकर सॉफ्ट होऊन जातात आणि लवकर शिजतात. पण मला अशी नेहमी सवय आहे, मी कधी पण कांदा मिरची वगैरे किंवा टोमॅटो वगैरे असं टाकलं तर मी अगोदर पहिले हळद आणि मीठ टाकते आणि 2 मिनटं त्यांना असं होऊ देते. तर ते लवकर असे सॉफ्ट होऊन जातात आणि लवकर शिजतात आणि चिमून पण लवकर जातात कांदे. तर हे बघा माझी इकडे सुरू आहे कोथिंबीर चिरणं. ते तिकडे शिजत आहे आणि इकडे मी तोपर्यंत कोथिंबीर कट करून घेत आहे, कारण की मला पटापट करायचे आहे, कामाला भरपूर उशीर होत होता माझ्या. तर अशा प्रकारे माझी इकडे अंडा भुर्जी सुरू आहे. आता मी थोडं टाकले आहे तिखट. तिखट ह्यासाठी टाकते मी, तर कांदे असे गोडसर असतात म्हणून मी थोडं अर्धा चमच तिखट टाकत असते, कारण की माझ्या घरी अशी फिकी फिकी चटणी अशी खात नसतात. तर हे बघा मी अशा प्रकारे त्याच्यामध्ये टाकत आहे आता अंडे फोडून. तर माझ्या घरी फार कमी प्रमाणामध्ये अंडा भुर्जी होतात, कारण की खूप अशी आवडीनं तेवढं वगैरे खात नाही, कारण की माझ्या घरी अंडा करी खूप जास्त अशी आवडते. त्यांनी असे सर्वजण मुलं आणि सर्वच मोठे पण अशी आवडीनं खातात. तर अशा प्रकारे माझी अशी सुरू आहे. मी म्हटलं चला अंडा भुर्जी. तर आज भरपूर दिवस झाले म्हटलं की अंडा भुर्जी बनवली नाही. तर अशा प्रकारे आज अंडा भुर्जी माझी सुरू आहे. तर आता मी टाकली आहे थोडी कोथिंबीर, कारण की कोथिंबीरशिवाय सध्या आता माझ्या हिवाळ्यामध्ये सर्वात भाज्या अधुऱ्या आहे. आणि आता संध्याकाळचा हा माझा मेनू. आज मला करायची होती फुलगोबी आणि तुरीचे दाणे मिक्स करून भाजी, जे सचिनला खूप आवडते म्हणून. तर वरण भात पण मांडलेला आहे. इकडे गरम पाणी मांडायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी टाकत आहे अशी फुलगोबी, कारण की 4-5 दिवस झाली होती फुलगोबी अशी आणली होती. तर त्यापेक्षा मी म्हटलं चला डायरेक्ट भाजी करण्यापेक्षा थोडी अशी गरम पाण्यामध्ये सोडावी आणि थोडंसं मीठ टाकते. तर रात्रीचा स्वयंपाक झाला आणि मग त्यानंतर मला झोपायच्या टायमाला करायची होती स्किन केअर रूटीन. तर म्हटलं चला आज तुम्हाला माझं दाखवून देते की मी स्किन केअर कशी करत असते रात्रीला. तर फेसवॉश झालेला आहे, तर मी थोडंफार टोनर पण अप्लाय केलेला आहे. टोनर सुकल्यानंतर मी मॉइश्चरायझर घेतलेला आहे. हे आहे सेटॅफिल मॉइश्चरायझर, जे मी नेहमीच यूज करते. आज मला कमसे कम 3 किंवा 4 वर्ष होते मी सेटॅफिल मॉइश्चरायझर यूज करते.
अगोदर मी पाऊंड्स यूज करायचे, पण मला ते काही ठीक नव्हतं वाटत माझ्या चेहऱ्याला. माझी स्किन खूप ड्राय आहे आणि खरंच हे सेटॅफिल मॉइश्चरायझर खरंच खूप छान आहे, जे मला खूप माझी स्किन खूप अशी हेल्दी ठेवते आणि आणि खूप स्मूथ पण वाटते स्किनला लावल्यानंतर. तर अशा प्रकारे मी रोज रात्री आणि सकाळला पण मी मॉइश्चरायझर लावते. मी असं मॉइश्चरायझर 3 टाईम लावते. एक 8 वाजता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावते, कारण की माझ्या पोर्चमध्ये ऊन येतात आणि मला पोर्चमध्ये काम असते. मग त्यासाठी स्किन टॅनिंग नाही झाली पाहिजे म्हणून मी सकाळला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावत असते, कारण की मला पिगमेंटेशनचा पण थोडाफार त्रास आहे. तर त्यासाठी माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन नाही जास्त वाढलं पाहिजे म्हणून मी सनस्क्रीन काळजीपूर्वक लावत असते. आणि हे बघा, मी अशा प्रकारे मसाज करत असते. मी डोळ्याजवळ अशी मसाज करते, दोन्ही साईडनं पण, आणि एब्रोजवळ पण अशी मसाज करत असते, कारण की आपल्याला एजनुसार आपल्याला सुरकुत्या येऊ शकतात. 30च्या नंतर आपल्याला मसाज फार इम्पॉर्टंट असतात. तर मी अशी मसाज करत असते, ही अशी एब्रोजवळ पण आणि फोरहेडची पण अशी मसाज करत असते, कारण की सुरकुत्या येण्याची अशी शक्यता असतात. तर त्यासाठी मी अशी नेहमीच मॉइश्चरायझर लावल्यानंतर थोडी 2 तरी मिनिट मसाज नक्की करत असते. तर मी अशी नाकाजवळ पण सुद्धा अशी करत असते, कारण की नाकाजवळ पण असं कसं मला थ्रेडिंग करताना वगैरे असं खूप ताण डोळ्याला पडते. त्यासाठी मला थोडं नाकाजवळ आणि डोळ्याजवळ थोडं मसाज करणं फार जरुरी आहे. तर हे बघा, हे आहे एरंडी तेल, जे मी रोज डेली सकाळ आणि संध्याकाळला अशी लावत असते एब्रोला, कारण की माझी थोडी एब्रो अशी थोडी पातळ आहे आणि थोडी अशी डोळ्यांच्या पापण्याला पण अशी थोडीफार लावून घेते आणि खरंच मला आलेली आहे. पण मी तुम्हाला आता जास्त दिसत नाही, पण खरंच रिअलमध्ये मला खूप आलेले आहे, छोटे छोटे असे छान. नाहीतर खूप अशी पातळ होते आणि अशी टकली दिसायची मला ते. तर हे बघा, आता माझं झालं हे एरंडीचं तेल लावणं आणि हे निव्हिया आहे. तर हे मी अशीच अगोदर बॉडी लोशन न आणता मी हे घेऊन आली होती, तर हाताला वगैरे यूज करायची. पण असं खूप थिक असल्यामुळे मला काही ते बरं नाही वाटलं, तर मी हे अशी होटासाठी वगैरे किंवा माझी मुलं वगैरे असे होटाला किंवा चेहऱ्याला वगैरे लावतात. आणि हे आणलं आहे निव्हिया बॉडी लोशन, जे हाताला लावते, कारण की स्किन माझी चेहऱ्याची जशी ड्राय आहे तशी माझे केस पण ड्राय आहे, तशी माझे हात पण खूप ड्राय आहे. तर माहीत नाही, मी एवढं पाणी पण पिते तरी पण माझी स्किन अशी खूप ड्राय वाटते. तर अशा प्रकारे मी थोडी मसाज पण हातांची पण करून घेते, कारण की आपल्या बायांना सर्वात जास्त काम आपल्या हाताने होत असते. तर हातांना पण अशी मसाज देणं फार गरजेचं आहे. तर मी अशा प्रकारे अशी मसाज करत असते, कमसे कम 6-7 वेळा अशी त्यांना आपल्या बोटापासून अशी स्किन अशी खेचायची, कारण की ती थोडी त्यांना मसाज मिळल्या जाते, कारण की आपल्या बोटाजवळ आपल्या एजनुसार हळूहळू आपली स्किन जमा होणं सुरू होतं. तर मला अशी सवय आहे, मी रोज अशी डेली, डेमध्ये नाही पण नाईटमध्ये तरी मी नक्की अशी मसाज करत असते. जर मला डेमध्ये जर खूप घाई राहिली तर मी फक्त डायरेक्ट लावते आणि आपल्या कामाला लागून जाते. तर अशा प्रकारे छान माझी झाली आहे स्किन रूटीन. आणि हे बघा, आता मी माझी केसाला थोडीफार माझी ऑइल लावून आहे माझ्या केसाला, पण म्हटलं त्याला थोडे अजून ड्राय वाटायला 2 दिवसा अगोदर लावली होती. पण माझं तेल काही अजून बनलेलं नाही आहे. माझं जेव्हा तेल बनेल मी तुम्हाला नक्की ते शेअर करेल मी कसं बनवते तेल घरी. तर हे बघा, बिलकुल 2-3 थेंब असे घेतलेले आहे केसाला लावासाठी, कारण की माझे केस पण असे खूप ड्राय होऊन जातात आणि असं मग केसाला जर तेल वगैरे नाही राहिलं तर असं खूप इचिंगसारखं पण सुद्धा असं वाटत असते. तर मी बिलकुल 2-3 थेंब वगैरे असे काहीतरी घेत असते, की थोडंफार केसाला मॉइश्चरायझर तेलाने मिळून जावे. आणि माझे पण केस असे थोडे कर्ली आहे आणि थोडे ड्राय आहे माझे केस. तर माझे केस खरंच खूप पहिले अगोदर ड्राय होते, खूप असे कर्ली होते माझे केस, आणि मी केसांची अशी काळजी घेऊ माझे केस थोडे असे सरळ आलेले आहे. तर खूप असे कर्ली होते माझे केस. तर मी केसाला असं दही, कोरफड, मी होम रेमेडी खरंच खूप करते आणि अगोदर पण खूप करायची. पण आता वेळ वगैरे मिळत नाही चेहऱ्यासाठी वगैरे, तर मी डायरेक्ट फेशियल वगैरेच करून घेते, कारण की वेळ फार आपल्याला गरजेचं आहे, जे मला फार कमी मिळते हे पण स्वतःसाठी. पण मी वेळात वेळ काढून स्वतःची काळजी घेते, कारण की आत्ता जर आपण स्वतःची जर काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन आपल्याला सुरकुत्या वगैरे खूप लवकर येतात आणि ते फार असं दिसायला छान नाही दिसत.
तर त्यासाठी आपल्याला आत्ताच काळजी घेणं फार जरुरी आहे. जसं आपण सर्व परिवारची काळजी घेतो तशी स्वतःची पण काळजी घेणं फार जरुरी आहे. स्वतःला मी सकाळला 1 तास देते आणि संध्याकाळच्या टायमाला मी कमसे कम स्वतः स्किन केअरला वगैरे केसासाठी वगैरे मला कमसे कम 15 वगैरे मिनटं लागतात. मी पूर्ण रेडी होऊन संध्याकाळी मग नंतर झोपत असते. तर आजचा ब्लॉग येथेच खतम करते. तर अशा प्रकारे जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. तुम्ही बघता माझे व्हिडिओ पण लाईक करत नाही तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काळजीपूर्वक विसरू नका. तर सर्वांना गुड नाईट, स्वीट ड्रीम, बाय बाय.